आज कैलासवासी विलासराव नानाभाऊ खेडकर यांना आपल्यातून जाऊन 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यांचे आजचे 9वे पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने ही प्रवचन रूपी सेवा होत आहे। कैलासवासी विलासराव नानाभाऊ खेडकर यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1941 रोजी झाला आणि त्यांचे निधन 22 फेब्रुवारी 2016 रोजी माघ पौर्णिमा या दिवशी झाले। त्याचे औचित्य साधून त्यांचे 9वे पुण्यस्मरण आज होत आहे। प्रथम त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपण त्यांचा अल्पसा परिचय करून घेऊ। कैलासवासी विलासराव नानाभाऊ खेडकर हे एक उमद व्यक्तिमत्व होतं। त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि स्वच्छ निर्मळ असा होता। ते गाव आणि परिसरात सर्वांना हवेसे वाटायचे। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे, 1 मुलगी असा मोठा परिवार आहे। 2010 सालापासून कैलासवासी विलासराव नानाभाऊ खेडकर हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते। शेवटी 9 महिने तर ते बेडवरच होते। त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले। त्यावेळी सर्व परिसरात हळहळ केली जात होती। अशा या पुण्य आत्म्याचे स्मरण करणे हे आपले कामच आहे आणि म्हणून ही प्रवचन रूपी सेवा आपण घेत आहोत। तेव्हा आपण आपल्या सेवेला सुरुवात करू। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सर्वांनी म्हणा, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, मायंबा महाराज की जय, श्री कृष्ण महाराज की जय, श्री संत वामन भाऊ महाराज की जय, श्री संत भगवान बाबा की जय, श्री संत खंडोजी बाबा की जय, श्री संत नारायण महाराज की जय। आज प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीतील 17व्या अध्यायातील 207 क्रमांकाची ओवी आहे। सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे। पहा, सकल तीर्थ म्हणजे आपले आई आणि वडील असतात आणि आई वडिलांची केलेली जी सेवा आहे ही काशी विश्वेश्वराची केलेली सेवा असते आणि त्यांची सेवा करण्यासाठी आपण आपल्या संपूर्ण शरीराचे जरी समर्पण केले तरी त्यात काहीही वावगं ठरत नाही, कारण आई बाप हे आपले सर्वस्व असतात। तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत, माय बाप केवळ काशी। आपले हे मायबाप जे आहेत हे काशी आहेत आणि विश्वेश्वर आहे। तेव्हा ज्यांच्या घरी मायबाप आहेत त्यांनी कोठेही जाण्याची गरज नाही। माय बाप केवळ काशी, त्यांनी न जावे तीर्थाशी, त्यांनी न जावे तीर्थाशी। पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले। पहा, पुंडलिकाने काय केले तर आईबापांची सेवा करण्यासाठी त्या परब्रह्माला उभं केलं, हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। तेव्हा तुकाराम महाराज पुढे म्हणतात, तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण। तेव्हा माणसा तू सावध हो आणि आपल्या आईबापाची सेवा कर। हृदयात तू नारायणाचं नाव घे आणि तू आपल्या आईबापाची सेवा कर।
तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. तुकाराम महाराजांनी परखड शब्दात सांगितलेलं आहे, ज्याच्या घरामध्ये आई आणि बाप आहेत त्यांना कोठेही जाण्याची गरज नाही. भक्त पुंडलिकाचं उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, भक्त पुंडलिकांनी आईबापाची सेवा करताना ज्यावेळी परब्रह्म आले त्यावेळी स्वतः त्यांच्या सेवा करताना ते उठले नाहीत, तर परब्रह्मासाठी वीट फेकली आणि त्या परब्रह्माला सांगितले तू येथेच उभे राहा. तर ही कथा आपण थोडीशी थोडक्यात पाहू. ही सर्व ज्ञात कथा आहे, पण आपण तिचं थोडंसं विश्लेषण करू. लोहदंड नावाचं गाव आहे आणि त्या लोहदंड गावामध्ये पुंडलिक राहत असे. पुंडलिकाचे आईवडील पुंडलिकाच्या आईवडिलांनी पुंडलिकाचे लग्न केले, का तर तो थोडासा त्रास देत असे. तेव्हा आईवडिलांना वाटले की मुलाचे लग्नाचे वय झालेले आहे, मग आपण काय करावे, मुलाचे लग्न करावे, म्हणजे त्याचे मन संसारात लागेल. तेव्हा पुंडलिकाचे लग्न केले आणि पुंडलिक तर मग तो पत्नीच्याच अधीन झाला. पुंडलिकाने आईबापाकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं आणि तो सतत पत्नीमध्ये रममाण होत असे. आई वडील म्हातारे होते, ते नेहमी चिंता करत असत, काळजी करत असत. एक दिवस काय झाले, काशी यात्रेचे लोक त्या गावामधून चालले होते. तेव्हा पुंडलिकाने चौकशी केली, तुम्ही कुठे चालले आहात? आम्ही आता काशीला चाललो आहोत. तेव्हा पुंडलिक पत्नीला म्हटले, चल आपण पण जाऊ आणि काशी यात्रा करून येऊ. तेव्हा पुंडलिकाच्या आईवडिलांनी हे संभाषण ऐकलं आणि ते म्हटले, पुंडलिका आम्हाला पण तुझ्या बरोबर ने. पुंडलिकाला वाटले बरं झालं, आपलं सामान घेऊ लागतील आणि आई वडील पत्नी आणि पुंडलिक म्हणून काशीला जाऊ लागले. पण म्हातारे आई वडील चालता चालता थकले आणि मग पुंडलिकाला ते म्हटले की पुंडलिका आम्हाला चालवत नाही. मग पुंडलिकाने काय केले, पत्नी खांद्यावरी आणि आई बापाच्या गळ्यात दोरी, आई बापाला ओढत ओढत ते चालले होते. पण झाले काय, जे यात्रेकरू होते ते पुढे निघून गेले आणि पुंडलिक म्हाताऱ्या आई बापामुळे मागेच राहिले आणि रस्ता चुकले. तेवढ्यात त्यांना एक मठ दिसला, म्हणून त्यांना वाटले या मठात आपण चौकशी करावी की आता काशी किती दूर आहे ते. मग ते मठात गेले. तेव्हा तो मठ होता कुक्कुर स्वामींचा मठ होता. त्यांनी विचारले की स्वामी येथून काशी किती दूर आहे? त्यांनी सांगितले 3 कोस दूर आहे. आम्ही काशीला निघालो, पण यात्रेकरू पुढे गेले आणि म्हातारे आई बाप असल्यामुळे मी मागेच राहिलो. तुम्ही कधी काशीला गेले होते का? तेव्हा कुक्कुर स्वामी म्हटले, नाही, मी कधीही काशीला गेलो नाही. का बरे? काशी तर खूप पुण्यवान क्षेत्र आहे आणि ती इथून फक्त 3 कोस आहे, तुम्ही का बरे गेले नाही? तेव्हा कुक्कुर स्वामींनी पुंडलिकाला सांगितले, माझे काशी विश्वेश्वर तर इथेच आहेत. इथे आहेत म्हणजे तू जाऊन बघ. तेव्हा पुंडलिक तेथे गेले आणि पाहतात तर आंधळे असे त्या कुक्कुर स्वामींचे आई वडील वयस्कर झालेले तिथे होते आणि कुक्कुर स्वामी त्यांची सर्व देखभाल करत, सेवा शुश्रूषा करत असत. मग हे त्यांनी पाहिले. मग त्यावेळी ते रात्री मुक्कामाला तिथेच राहिले. काय झाले, 3 कुरूप स्त्रिया मठात आल्या आणि त्यांनी त्या मठाची स्वच्छता केली, झाडलोट केली. जेव्हा त्या सकाळी पुन्हा जायला निघाल्या तेव्हा त्या खूप रूपवान आणि सुंदर तेजस्वी दिसू लागल्या. त्या पुंडलिकांनी त्यांना हात जोडले आणि विचारले, तुमच्यात एवढा बदल का झाला? तेव्हा त्या स्त्रियांनी मधील एक स्त्री म्हटली, मी गंगा आहे, ही यमुना आणि ही सरस्वती. तुझ्यासारखे जे पापी लोक आहेत ते आमच्यात रोज येतात आणि स्नान करतात आणि म्हणून आमचा हा असा रंगाचा बेरंग होतो. पण आम्ही ह्या अशा भल्या माणसांचे येऊन
थोडी सेवा केली तर आम्हाला पूर्ण आमचा पुन्हा काय होतो, आमचा जो वर्ण आहे तो आम्हाला मिळतो, आमचं पाप सगळं निघून जातं. आणि म्हणून आम्ही रोज रात्री येऊन कुकुर स्वामींच्या मठाची व्यवस्था पाहत असतो, झाडलोट करत असतो. मग हे मठातील दृश्य पाहून पुंडलिकाचे डोळे खाडकन उघडले. त्याने काय केले, त्यांनी एक बैलगाडी बोलवली. आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना बैलगाडीत बसवले आणि काशी यात्रा करून आणले. बैलगाडीच्या मागोमाग पत्नी आणि तो चालू लागले. तिथून पुढे गावी आल्यानंतर आई व बापाची सेवा पुंडलिक खूप निष्ठेने करू लागले. इतकी निष्ठेने करू लागले की रुक्मिणी माता म्हटली श्रीकृष्णाला की देवा, पहा हा तुमचा भक्त आई वडिलांची कशी सेवा करतो ते, तुम्ही जा आता त्याला भेटायला जा. पत्नीचे म्हणणे ऐकून नारायण तेथे आले आणि त्यांनी सांगितले की पुंडलिका, मी आलो आहे, तेव्हा तू काय कर, माझ्याकडे ये, माझे स्वागत कर. पुंडलिकाने काय केले, मी आता आईवडिलांची सेवा करत आहे तेव्हा मी येणार नाही असे निक्षून सांगितले. मग मी कुठे थांबू, तेव्हा एक वीट फेकली आणि त्या विटेवर पुंडलिकाला उभे केले. पुंडलिकाने देवाला तेथे उभे केले आणि देव 28 युगे झाली तोपर्यंत तिथेच उभे आहे. अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने देवाला उभे केले. मग आपण काय करतो की देवाला जातो, चारीधामला जातो आणि तिथे देवाचे दर्शन घेतो. देवाचे दर्शन तसे नाही मिळाले तर आपण रुपये देऊन, पैसे देऊन सुद्धा काय करत असतो, दर्शन घेत असतो. तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी काय आहेत तर दगड आहेत, धोंडे आहेत, पाणी आहे आणि तिथे दुसरे काय आहे. मग देव कोठे पहा, देव सज्जनात पहा. सज्जन म्हणजे कोण, ज्याच्या ठिकाणी नीती आहे, ज्याची मती चांगली आहे आणि ज्याची गती चांगली आहे तो सज्जन आहे. तेव्हा तुम्ही त्याची सेवा करा आणि त्याच्याकडे पहा. संत कबीर सांगतात आपल्याला की पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड़ रे. पाथर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड़ रे. घर की चक्की कोई न पूजे, घर की चक्की कोई न पूजे, जिसका आता पार रे. पहा, जर हा पत्थर म्हणजे दगड पूजून जर देव मिळत असेल तर तो पत्थर ज्या पहाडाचा आहे, ज्या डोंगराचा आहे तो डोंगरच मी पूजेन. पण आपल्या घरात जे जातं असतं, जे आपल्याला पीठ देतं ते कोणी पुजतं का हो, नाही. मग आपण काय पुजतो तर एका दगडाला पुजतो. कबीर पुढे आपल्याला सांगतात, माटी का एक नाग बनाया, माटी का एक नाग बनाया, पूजे सब लोग लुगाया. माटी का एक नाग बनाया, पूजे सब लोग लुगाया. जब घर में नाग निकला, जब घर में नाग निकला तो काठी ने धमकाया. पहा, म्हणजे माणूस कसा आहे. आपण काय करतो, देवाचं चित्र काढतो किंवा मातीचा नाग करतो आणि तो आपण पूजा करतो. लोग लुगाया म्हणजे लोक आणि लुगाया म्हणजे स्त्रिया. नागपंचमीला नाही का आपण देवाचं चित्र काढतो भिंतीवर आणि नंतर त्याची पूजा करतो, वारुळाला जातो, त्याला दूध देतो, लाह्या देतो, पूजा करतो. पण जेव्हा खरंच नाग आपल्या घरात निघतो तेव्हा आपण काय करतो हो, तेव्हा आपण काठी आणा म्हणतो आणि तो नाग आपण काय करतो, ठेचून काढतो. आणि अशा प्रकारे आपण आचरण करत असतो. जेव्हा खरा नाग निघतो तेव्हा मात्र आपण भीत असतो. तसंच खऱ्या नागाला जसं आपण भीतो, चित्राची जशी पूजा करतो, तसं जिंदा बाप कोई न पूजे,
जिंदा बाप कोई न पूजे, मरा बाप पूजाये. जो बाप जिवंत आहे त्या बापाकडे आपण लक्ष देतो का हो? त्या बापाची आपण सेवा करावी, त्याला औषध पाणी द्यावं, तर ते नाही. पण जेव्हा बाप मरतो तेव्हा काय करतो आपण? तेव्हा मग त्या बापाची आपण पूजा करतो. मुठ्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाए. पितृपक्षात पहा, आपण कावळ्याला हाका मारतो आणि त्याला ते धान्य किंवा नैवेद्य आहे तो अर्पण करतो. मग त्याऐवजी काय करा? कबीर म्हणतात त्याऐवजी काय करा? जेव्हा तुमचे आईबाप आहेत तेव्हा तुम्ही त्यांची सेवा करा, तेव्हा त्यांचं औषध पाणी करा आणि त्यांची सर्व व्यवस्था पहा. त्यातच तुमचा खरं समर्पण आहे, त्यांची खरी सेवा आहे. तर एक छोटीशी कथा आहे. एक डॉक्टर असतात, MD डॉक्टर, आणि त्यांना एक मुलगा असतो, एक मुलगी असते. ते सुद्धा दोघं MD असतात डॉक्टर. एक अमेरिकेत असते, एक कॅनडात असते. ह्या डॉक्टरांचा दवाखाना पुण्यात असतो. पण काय होतं, वय होतं, सर्वांचं व्यवस्थित चाललेलं असतं आणि डॉक्टरची जी पत्नी आहे तिचं देहावसान होतं. डॉक्टर एकटे पडतात. जेव्हा पत्नी जाते तेव्हा मुलगा येत नाही आणि मुलगी सुद्धा येत नाही. ते काय असतात, त्यांच्या कामात व्यस्त असतात, बिझी असतात, बिझी. त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. हे डॉक्टर एकटे पडतात पहा. पत्नी गेल्यानंतर ते मुलाला सांगतात की तू काय कर, तू एक 8 दिवस इथे येऊन राहा, मला थोडंसं एकटेपणा वाटतो, त्यामुळं तू इथे ये आणि राहा. तेव्हा मुलगा फोन करून सांगतो की डॅडी, मी काही तिकडे येऊ शकत नाही आणि त्यामुळे आता तुम्ही तिथे निवांत राहा. आता काय आई गेलीच आहे ना, मग तुम्ही राहा तिथे. मग इकडून हे डॉक्टर मुलाला सांगतात तू येऊ शकत नाही, मग असं करतो मीच तुझ्याकडे येतो. आता माझं तरी इथं काय आहे, मी वयस्कर झालेलो आहे. तेव्हा मुलगा काय म्हणतो, नाही डॅडी, तुम्हाला इकडे ॲडजस्ट कसे होईल? तुम्ही इकडे येण्याची काही गरज नाही, काही नाही, निवांत राहा तुम्ही तिथे. पहा, एकटेपणा माणसाला खूप खायला उठत असतो आणि त्या एकटेपणातच डॉक्टर काय करतात, शेवटी वृद्धाश्रमात भरती होतात. वृद्धाश्रमात भरती होतात आणि ते काही काळ तेथे राहतात. त्यांचं मन त्यांना खात असतं. त्यांची शेवटची इच्छा असते की माझ्या मुलाने कमीत कमी मी मरण्याच्या अगोदर माझ्याकडे एकदा तरी येऊन भेटून जावं. पण त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलगी कोणीही त्यांच्याकडे येत नाही. शेवटी ते डॉक्टर सुद्धा वृद्धाश्रमात काही दिवसांनंतर त्यांचं सुद्धा निधन होतं आणि त्यांची शेवटची इच्छा असते निदान अग्निदान तरी मुलाने द्यावा. तेव्हा मुलाला ज्यावेळेस कळतं की वडील गेले, तेव्हा तो वृद्धाश्रमातल्या अधिकाऱ्यांना सांगतो की आता काय करा, तुम्ही त्यांना सांभाळलंच आहे ना शेवटपर्यंत, मग काय करा, द्या तुम्हीच अग्निदान. मग हे असे मुलं असतात का हो? नाही. दुसरी अशी छोटीशी कथा आत्ता कोरोनातली आहे पहा. IAS अधिकारी असतात, दोघं पण पती पत्नी, आणि त्यांना एकच मुलगी असते कॅनडामध्ये. मजेत चाललेलं असतं, शहरी संस्कृतीत राहिलेले, भरपूर पैसा पाणी. पण कोरोनामध्ये काय होतं, फ्लॅट बंदिस्त वातावरण आणि ते दोघं वयस्कर असतात, पती पत्नी आजारी पडतात. फ्लॅटचे दार बंद आतून आणि दोघंही काय होतात, आतमध्ये दोघांचंही निधन होतं. फ्लॅटचे दरवाजे लॉक केलेले असतात. शहरी संस्कृतीत कोणी कोणाकडे येणे नाही, जाणे नाही, आणि तो तर कोरोनाचा काळ. शेवटी 8 दिवसांनी 10 दिवसांनी शेजाऱ्यांना वास येतो आणि म्हणून ते पोलिसांना फोन करतात. पोलीस येतात, दार तोडतात, दार उघडतात. त्यावेळी त्यांचे दोघांचे काय दिसतात, तिथं मृतदेह पडलेले दिसतात, त्याचा वास सुटलेला असतो. मुलीला कळवलं जाते तेव्हा मुलगी म्हणते काय आता ते गेलेलेच आहेत,
आणि हा असा कोरोनाचा टाईम आहे तेव्हा तुम्हीच त्यांची विधी करा. मग हे अशा घटना जर आपण ऐकल्या तर आपलं मन कसं होतं, सुन्न होतं. पहा, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी. म्हणजे पहा, तर ज्यांच्या चित्ताने पितरांची व्रते घेतलेली असतात त्यांना मरणानंतर पितृलोक प्राप्त होतो. पण आपण काय करतो, आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या आई वडिलांकडे येऊ शकत नाही. हे फार फार दुःखद आहे. म्हणून काय करा, तर मुलांवर संस्कार करा. मुलांना काय करा, तुम्ही शिकवा. त्यांना लहानपणापासून संस्कार द्या की तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा, म्हणजे मुलं सुद्धा पुढे आपली सेवा करू शकतील. पण हे सगळं तुकाराम महाराजांनी ओझं संतांवर टाकलेलं आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तर हे सगळं प्रवचनाने आणि कीर्तनाने तुम्ही करू शकाल असा तुकाराम महाराजांना काय आहे, एक विश्वास आहे. मग तुम्ही अशा मुलाला जन्म द्या, अशा मुलाला जन्म द्या, एकाच मुलाला जन्म द्या आणि त्या एका मुलाला जन्म देऊन आपण भयहीन झोपू शकू आणि वावरू शकू. आपण खूप मुले जरी जन्माला घातली तरी त्याचा उपयोग नाही. तरी असा एक श्लोक आहे पहा, गीतेमध्ये एक श्लोक आहे, एकेनापि सुपुत्रेण सिंहिनी स्वपिति निर्भयं स्वहेव दशभिः पुत्रे भार वहती रासभिः. म्हणजे ज्यावेळी सिंहीण एका मुलाला जन्म देते त्यावेळेस ती निर्धास्तपणे वावरत असते, निर्धास्तपणे झोपत असते. तिला आपल्या पुत्राची चिंता नसते. परंतु रासभी म्हणजे गाढवीन, गाढवीन दशभी म्हणजे 10 मुलांना जन्म देते. पण ते 10ही मुलं त्या गाढविणी बरोबर शेवटी काय करतात, भार वाहतात, म्हणजे ओझच वाहण्याचं काम करत असतात. त्यामुळे आपण खूप मुले जन्माला घालायचं पाहू नका, तर एकच मूल जन्माला घाला, पण ते सिंहिणीसारखं घाला, असं या श्लोकातून आपल्याला सांगायचं आहे. मग मुलगा कसा असावा किंवा मुलगी कशी असावी, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि मुलगी कशी असावी, तर मुलगी कन्या ही सुसंस्कारी असावी, असं तुकाराम महाराजांनी आपल्याला निक्षून सांगितलेलं आहे. तर पहा, एक छोटीशी कथा आहे यावर, हृदय द्रावक आहे. छोट्याशा मुलाची कथा आहे पहा. एक स्त्री असते, तिला छोटा मुलगा असतो आणि त्याच वेळी अचानक तिच्यावर वैधव्य येतं. घरामध्ये ती आणि तिचं छोटं मुलं असतं. ती रोजंदारी करून, काम करून, शेतात काम करून आपल्या मुलाला लहानाचं मोठं करत असते. मुलगा थोडासा मोठा होतो, एक 5-6 वर्षाचा होतो आणि गावात यात्रा असते. त्या मुलगा काय म्हणतो, आई मला यात्रेला जायचंय, तू पण चल. आई म्हणते, बाळा आपण गरीब लोक आहोत, आपल्याकडे पैसे नाहीत. पण मुलाचा हट्ट पाहून 2 दिवसावर यात्रा असते, त्यामुळं आई म्हणते ठीक आहे, मी तुला यात्रेच्या दिवशी पैसे देईल आणि मग तू यात्रेला जा. मग आई काम करते आणि मुलाला यात्रेच्या दिवशी 10 रुपये ती देते. सकाळी मुलगा यात्रेला जायचं आनंदात असतो, उठतो, आंघोळ करतो. मग आई त्याला काय करते, म्हणते बाळ जेवून जा, मी तुला काय करते भाकरी करते. तिने भाकरी केली, एक शेळी असते त्यांच्याजवळ तिचं दूध काढते आणि ते तापवते. मुलाला घाईने दूध वाढताना ती चुलीवरचं पातेलं हाताने उचलते आणि तिच्या हाताला, बोटांना तिच्या चटका बसतो. मुलगा पाहतो. मग ती हाताने का उचलते, तर पहा गरिबी खूप वाईट असते. तिच्याकडे पातेले धरण्यासाठी पक्कड किंवा चिमटा सुद्धा नसतो आणि ती घाईघाईने ते
पातेलं उचलते, तिला चटका बसतो. मुलगा हे पाहतो, छोटासा मुलगा पहा, 5-6 वर्षाचा मुलगा असतो तो हे दृश्य पाहतो, आईला काही बोलत नाही. तो दूध आणि भाकरी खातो आणि यात्रेला जातो. त्याच्या बरोबरीचे मित्र असतात, मुलगा त्यांच्या बरोबर जातो. सर्व मित्र खाऊ खातात, खेळणी घेतात आणि हा मुलगा सुद्धा मजेत सगळी यात्रा हिंडत असतो. पण जवळचे 10 रुपये त्याच्या मुठीत घट्ट ठेवलेले असतात. तो एका दुकानाजवळ थांबतो. ते दुकान असतं भांड्याचं आणि तो त्या दुकानदाराला म्हणतो, तो चिमटा केवढ्याला आहे हो? दुकानदार म्हणतो 15 रुपयाला. मुलगा म्हणतो, नाही, माझ्याकडे 10च रुपये आहेत, मला तो चिमटा 10 रुपयाला द्या. दुकानदारालाही कौतुक वाटतं, छोटासा मुलगा बरोबर कोणी नाही, याला चिमटा कशाला हवा? अरे बाळा, तुला चिमटा कशाला हवा? नाही, मला चिमटा न्यायचा आहे, आईने सांगितलंय. तो दुकानदाराला सांगतो आणि मुलगा ते 10 रुपये खाऊ घेत नाही, खेळणी घेत नाही, राहटात बसत नाही आणि आईस्क्रीम सुद्धा खात नाही. तर 10 रुपयाचा तो काय करतो, चिमटा म्हणजे ती पक्कड घेतो आणि घरी येतो. आई म्हणते, बाळा कशी झाली यात्रा? आई, खूप गंमत होती, रहाट होते आणि मजा होती, खेळण्याच्या वस्तू होत्या, खाऊच्या वस्तू होत्या, आम्ही मुलांनी उड्या मारल्या आणि यात्रेत खूप मज्जा आली. तू काय आणलंस बाळा यात्रेतून? तेव्हा तो चिमटा घेतो आणि आईला दाखवतो. आई, मी हा चिमटा आणला. का रे बाळा? आई, सकाळी तुझे बोट किती भाजले ग. पहा, त्या आईच्या डोळ्यातून खळाखळ पाणी येतं. असे संस्कार करा मुलांवर, असे संस्कार करा. जो मुलगा 5-6 वर्षाचा आहे आणि आईला तो इतका जपत आहे, मग त्या आईने त्याच्यावर किती संस्कार केले असतील. पहा, आईचं सगळं चित्त हे लेकरात असतं आणि लेकराचं हित कशाने होईल हेच आई पाहत असते. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र माहीत आहे. पहा, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने काय केले, तर आपल्या मुलांची त्रासातून सुटका व्हावी, त्यांच्या मुंजी व्हाव्यात, यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. कोणासाठी घेतलं, तर लेकरांचं साठी घेतलं. घार हिंडे आकाशी, तिचे चित्त पिल्लांपाशी. पहा, घार खूप उंच असली तरी तिचं लक्ष सगळं कोणाकडं असतं, आपल्या पिल्लांकडंच असतं. मग ज्यावेळेस आईने आणि वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, हे निवृत्ती दादांना कळलं. ते मोठे होते, चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि पैठणचा न्याय होता, ती एक चिठ्ठी, अशा 2 चिठ्ठ्या ज्यावेळी निवृत्ती दादांनी वाचल्या, ज्ञानेश्वर माऊलींनी वाचल्या, त्यावेळेस त्यांना कळलं की आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त का घेतलं ते. त्यांना खूप रडू आलं. सोपान काका आणि मुक्ताबाई तर छोटेच होते. मुक्ताबाई विचारू लागली, दादा सांग ना दादा, आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? त्यावेळी जर आता ही मुक्ता रडायला लागली तर हिला काय उत्तर द्यायचं, म्हणून तिला त्यांनी सांगितले सुद्धा नाही की आपली आई आणि वडील यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं म्हणून. मग ते म्हटले, चल मुक्ता, आपण आईला आणि बाबांना शोधू, आणि शोधायला लागले. पण ज्यावेळी शोधूनही आई आणि सापडेना, वडील सापडेनात, त्यावेळी मात्र निवृत्ती दादांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सोपान काका आणि मुक्ताबाईला सांगितले की आपल्या आईने आणि वडिलांनी आपल्यासाठी, आपल्या मुंजी व्हाव्यात यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतले आहे. पहा, छोटीशी मुक्ताबाई, तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि म्हटले, सांग आई कुठे गेलीस तू, सांग ना ग आई कुठे गेलीस तू, तुझ्याशिवाय मला करमत नाही, ए ना ग आई माझे, ए ना ग आई. सोपान काका सुद्धा म्हणू लागले,
9 महिने तू गर्भात वाढविले, बोट धरुणी चालायला शिकविले, अंगाई आता आम्हा कोण गाई, येना ग आई तू येना ग आई. पहा त्या भावंडाची करुण कहाणी. आणि ही कहाणी ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. खूप दुःखद प्रसंग आहे. पहा, आई वडील जाणे म्हणजे हे खूप वाईट आहे. आणि या 4 लहान भावंडाची तर आई आणि वडील एकाच वेळी निघून गेले. पहा त्यांच्यावर किती मोठं संकट कोसळलं ते पहा. मग मुलं कशी असावी? ज्यावेळी आई वडील गेले नंतर ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, निवृत्ती दादा, मुक्ताबाई यांनी त्यांच्या कुळाचं नाव उद्धार केला. आई वडील गेले पण सर्वांनी त्यांच्या कुळाचा काय केलेला आहे? उद्धार झाला. जे लोक त्यांना हिणवत होते ते सर्व लोक आता या 4 भावंडांच्या समाध्या आहेत आणि त्यांचे दर्शन करण्यासाठी तिथे खूप गर्दी करत असतात. जे लोक त्यांना झोळीत अन्न देत नव्हते ते लोक आता त्यांच्या चरणावर आपले मस्तक घासत आहेत. पहा, म्हणजे अशी आपली मुलं पाहिजे. आपली हिता जो असे जाणता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होतील सात्विक, तयाचा हरिक देवा वाटे. पहा, म्हणजे देवाला सुद्धा यांचा काय वाटतो? हरिक वाटतो. अशा प्रकारे आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडील मुलांच्या हितासाठी सर्व करत असतात. मग आपणही आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. छोट्याशा मुलाला जशी आईची माया आली तशी आपल्याही अंतःकरणात काय येऊ द्या? माया येऊ द्या. संगतीचा गुण असतो. पहा, हा सगळा संगतीचा गुण असतो. संत मीराबाई आणि संत रविदास यांचे शिष्य आणि गुरु यांची नाते. पहा, आजचा योग माघ पौर्णिमा हा खूप चांगला योग आहे. पहा, संत रविदास महाराजांची आज जयंती आहे. आणि ह्याच दिवशी कैलासवासी विलासराव नानाभाऊ खेडकर यांचे सुद्धा पुण्यस्मरण आहे. हा एक चांगला योगायोग आहे. आणि या दिवशी संत रविदास यांच्याबद्दल आता मी थोडंसं सांगत आहे. तर संत मीराबाई आणि संत रविदास यांचे शिष्य आणि गुरु असं नातं होतं. ज्यावेळेस मीराबाई ही आपले गुरु शोधत होती त्यावेळेस ती संत कबीरदासांच्या मुलीकडे आली आणि तिला म्हटली की मला संत कबीरांना भेटायचं आहे. त्यांच्यात चर्चा झाली. त्यावेळेस संत कबीरांना भेटून तिने सांगितले की संत मीराबाई यांना तुम्हाला भेटायचं आहे. संत कबीरांनी सांगितलं, मीराबाई तुझे गुरु ते आहेत आणि तू माझ्याकडे न येता संत रविदासांकडे जा. पहा, संत मीराबाई कोण होती? तर ही चित्तोडची युवराज्ञी होती, म्हणजे राजाची मुलगी होती ती. आणि संत रविदास कोण होते? तर संत रविदास हे चर्मकार जातीचे होते. ज्यावेळेस ही राजपूत घराण्यातली मीराबाई त्यांच्याकडे गेली तेव्हा रविदास म्हटले, बेटा मी एक हिन कुळातला आहे आणि तू राजपूत कुळातली आहे, लोक तुला काय म्हणतील? त्यावेळेस तिने सांगितले, मी कुणाला मानत नाही, मला समाजाची फिकीर नाही. तेव्हा तिने सांगितलं, पहा, गुरु मिले रविदास अब न रहूंगी अटकी, गुरु मिले रविदास अब न रहूंगी अटकी, गुरु रविदास मुझे दिए ज्ञान की गुटकी. मला तुम्ही काय करा, आता ज्ञानाची गुटकी द्या आणि मी आता समाजाचा विचार करणार नाही, समाजाकडे मी पाहणार नाही, त्यामुळे तुम्ही माझे गुरु आहात. पहा, संत रविदास हे एक थोर महात्मे होते. संत रविदासांनी
हे चर्मकाराचे काम करत असत. एक दिवस एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला. तो काशीला चाललेला होता, गंगे स्नान करायला चाललेला होता. तेव्हा रविदासांनी विचारलं, तुम्ही कोणत्या कारणाने माझ्याकडे आलात? त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं की मला तुमची गाठ पण घ्यायची होती आणि माझी जी चप्पल आहे ती पण दुरुस्त करायची होती. मग काय, चप्पल दुरुस्त करून दिली आणि संत रविदासांनी एक चवन्नी म्हणजे 1 रुपया त्याच्या हातावर, 1 नाणं त्याच्या हातावर दिलं ब्राह्मणाच्या आणि सांगितलं की काय करा, तुम्ही आता निघालातच ना, तर तुम्ही हे नाणं गंगेला माझ्यातर्फे अर्पण करा आणि गंगेला सांगा हे संत रविदासांनी दिलेलं नाणं आहे म्हणून. पहा, संत रविदासांनी नाणं दिलं. ब्राह्मणांनी गेले आणि गंगे स्नान केलं आणि गंगेला सांगितलं हे एक नाणं आहे संत रविदासांनी दिलं. तर काय आश्चर्य, गंगेतून हात वर आला आणि त्या हाताने सांगितलं द्या ते नाणं माझ्याकडे. गंगेने नाणं हातात घेतलं आणि हात अदृश्य झाला. परत थोड्या वेळाने ब्राह्मणाला आवाज आला की माझी ही भेट तुम्ही संत रविदासाला द्या. पहा, एक हिरे जडित कंकण त्या हातात होतं. ब्राह्मणाने ते कंकण घेतलं आणि ब्राह्मणाने कंकण घेतल्यानंतर तो परत येऊ लागला. ते इतकं जड जवाहरांनी भरलेलं होतं की ते कंकण पाहून सुद्धा त्या ब्राह्मणाचं मन काय झालं, विचलित झालं. तो म्हटला रविदासाला काय माहित हे कंकण, रविदास महाराजांना कुठे माहित आहे गंगेने हे कंकण दिले आहे म्हणून. आता मी हे कंकण राजाला नेऊन देईल आणि राजाला नेऊन दिल्यानंतर काय होईल, तर राजा मला मोठं बक्षीस देईल. मग हे कंकण त्याने राजाला नेऊन दिलं. तेव्हा राणी ते कंकण पाहून खूप खुश झाली, पण तिने फरमान सोडलं, मला दुसऱ्या हातासाठी सुद्धा एक कंकण हवं आहे. राजाने ब्राह्मणाला सांगितलं आणखी एक कंकण आणून दे. तेव्हा ब्राह्मण रडू लागला आणि म्हटलंय माझ्याकडे एकच कंकण आहे. तेव्हा राजाने सांगितलं जर तू दुसरं कंकण आणून दिलं नाही तर तुला देहांत प्रायश्चित्त मिळेल. ब्राह्मणाने मग सर्व खरी हकीकत राजाला सांगितली आणि राजाला सांगितलं हे असं दुसरं कंकण तुम्हाला फक्त संत रविदास देऊ शकतील. त्यांनी मग दोघे जण रविदासाकडे आले. ज्यावेळेस राजा आणि ब्राह्मण रविदासाकडे आले, सगळी हकीकत सांगितली, तेव्हा त्यांच्या ज्या कठोती होती, त्यांची जी भांडं होतं चर्मकाराचं, त्याच्यात जे पाणी होतं त्या पाण्याला आवाहन केलं संत रविदासांनी आणि दुसरं एक तसंच कंकण, भरजरी कंकण जड जवाहिऱ्याचं त्यातून वर आलं. पहा, संत रविदासाचे बोलच आहेत, मन चंगा तो कठोती में गंगा. आणि मग अशा मोठ्या महात्म्याला काय गंगेत जाण्याची गरज होती? काही नाही. तेव्हा सगळ्यांनी आपण भजन करूया. गोविंदा बोलो हरी गोपाल बोलो, गोविंदा बोलो हरी गोपाल बोलो, संत संगती मिले रे माधव, जैसे मधु को मखिरा. पहा, ह्या संत मीराबाईला असा गुरु मिळाला जसं मधमाशीला ते मोह. त्यांचं संघटन खूप मोठं होतं. जर मधमाशीच्या पोळ्याला दगड मारला तर काय होतं हो, काय होतं? त्या सगळ्या माशा दगड मारणाऱ्यावर काय करतात, झेपावतात. त्याप्रमाणे संत रविदासांचं संघटन खूप मोठं होतं. पहा, संघटन आणि शिक्षण, शिक्षणाचं महत्त्व सांगताना एक श्लोक सांगितलेला आहे. पहा, न चोरहर्यम न च राजहर्यम न च भातृभाण्यम न च भयकारी व्ययकृत वर्धते एव नित्यं विद्याधनं सर्वधनं प्रधानम. पहा, चोर नेऊ शकत नाही, राजा नेऊ शकत नाही, भावात सुद्धा वाटणी होऊ शकत नाही आणि तिचं ओझं सुद्धा नाही. असं जे विद्याधन आहे ते उलट दिल्याने काय होतं, वाढतच जातं. विद्येचं धन भावात वाटून
दिलं जात नाही. जी ज्याची विद्या आहे ती त्याच्याकडेच राहते. जर जमीन असेल तर भावाभावात वाटण्या होतील, पण विद्येची वाटणी होते का हो? नाही. तर ह्या धनाला कोणतीही भीती नाही, असं शिक्षणाचं महत्त्व सांगताना श्लोक सांगितलेला आहे. मग पहा, तुम्ही वाचा, तुम्ही सर्वांनी वाचा. मग काय वाचा? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही गाथा वाचा, तुम्ही एकनाथी भागवत वाचा. त्यातून मनन करा, चिंतन करा आणि नंतर मग तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात काय बदल होतात याचं तुमचं तुम्ही काय करा, आत्मपरीक्षण करा. फक्त स्वतःला साधू म्हणून घेणारे बहुतेक खूप लोक आहेत. ते म्हणतात होय आम्ही साधू आहोत, पण तुकाराम महाराज यांच्यावर परखड टीका करतात. तुकाराम महाराज काय म्हणतात? ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. हे असे भोंदू आहेत, ते नको ते कर्म करतात आणि साधू म्हणतात. अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करीती पाप. अंगाला ही राख फासून घेतात आणि डोळे झाकून नको ती कामे करत असतात. दावणी वैराग्याची कळा, विषयांचा भोगी सोहळा. हे काय करतात? डोळे झाकून घेतात, पाप करतात, अंगाला राख लावतात आणि अशा प्रकारे हे स्वतःला काय म्हणून घेतात? साधू म्हणून घेतात. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. अशा या साधू लोकांची आपल्याला संगती नको. यांची पूजा सुद्धा करू नका. ह्या अशा लोकांची पूजा करू नका. तुम्ही सज्जनाची पूजा करा. तुम्ही ब्राह्मणाची सुद्धा पूजा करू नका. कोणत्या ब्राह्मणाची पूजा करा? मग तुम्ही ब्राह्मण मत पूजिये जो होंगे गुणहीन. जो ब्राह्मण गुणहीन आहे त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू नका. पूजिये चांडाल को, पूजिये चांडाल को जो होंगे गुण प्रवीण. अशा चांडाळाचे तुम्ही पाय पूजा, चरण पूजा की जे गुणांमध्ये प्रवीण असतील. ह्या श्लोकावर तुकाराम महाराज गाथेत सांगतात, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. वैष्णव चांभार, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, पिता दोन्ही कुळ. पहा, वैष्णव चांभार म्हणजे संत रविदासांचं जे कुळ आहे त्याचं माता आणि पित्याचं कुळ हे धन्य आहे असं तुकाराम महाराज गाथेतून आपल्याला सांगत आहेत. पहा, संत रविदासांचे वडील संतोखजी आणि आई कलसा देवीजी, पहा यांचे कुळ किती धन्य असतील. त्यांच्या पोटी संत रविदासासारखा मुलगा जन्माला आला. मग आपण सर्वांनी आपलं आपलं काम करा. संत रविदासांनी त्यांचं जे काम आहे ते खूप मनमोकळे केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांनी जगाला ज्ञान दिलेलं आहे. संत मीराबाई जी मेवाडची राणी होती, चित्तोडची युवराज्ञी होती, ती राजपूत कुळातील होती, ती सुद्धा यांची शिष्या होती. म्हणजे हे किती तेजस्वी होते. त्यांचं नावच होतं रविदास. रवी म्हणजे सूर्य, आणि ह्या सूर्याप्रमाणे त्यांच्यावर तेज होतं म्हणून त्यांचं नाव रविदास ठेवलेलं होतं. आणि यांचे 26 राजे शिष्य होते आणि ही युवराज्ञी ही 27वी शिष्या होती. पहा, मग अशा प्रकारे आपण संगत कोणाची करावी ते सुद्धा आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. ते काय म्हणतात, आपण कामाची पूजा करा. जे शिक्षक आहेत त्यांनी मुलांना शिकवा. जे सैनिक आहेत
त्यांनी देशाचं रक्षण करा. डॉक्टर आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या पेशंटची नीट काळजी घ्या. प्रत्येकाने आपले काम करा. शेतकऱ्याने सुद्धा शेती योग्य पद्धतीने करा. काम हेच पूजा आहे आणि ते काम करत राहा. काम केल्यामुळं आपलं मन प्रसन्न राहतो. आपण संपत्ती कमवा, पण संपत्ती कशी कमवा ती सुद्धा उत्तम व्यवहारे कमवा. आपल्या संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संपत्ती कमवतील अशी संतती घडवा. पहा, संतती आणि संपत्ती हे दोन शब्द या वाक्यात दोन दोन वेळा आलेले आहेत. तेव्हा संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा अशी संतती घडवा की जी संपत्ती कमवू शकेल, असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदार विचारे वेची करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पहा, शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज जगद्गुरु यांचं पण शिष्य आणि गुरुचं नातं. एक दिवस शिवराय संत तुकारामांना नजराणा घेऊन येतात, भेट घेऊन येतात, जड जवाहीर घेऊन येतात. त्यावेळेस त्यांच्या पत्नीला वाटतं की बरं झालं राजांनी आपल्याला काय आणलं, नजराणा आणला. गरिबी होती, मुलं बाळ खायला होती, पण त्यावेळी संत तुकारामांनी शिवरायांना काय सांगितलं, तुमचे जे वित्त धन ते आम्हा मृत्तिके समान. तुमचे जे वित्त धन ते आम्हा मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुम्ही जे आम्हाला हे धन आणलेलं आहे, जे वित्त आणलेलं आहे ते मृत्तिके समान आहे, म्हणजे माती समान आहे. आम्हाला त्याचा उपयोग नाही. आम्हाला फक्त काय लागतं, गळ्यात तुळशीच्या माळा घालायच्या आणि एकादशीचं व्रत करायचं. हेच आमचं काय आहे, ध्येय आहे. आणि एकादशी व्रत याला प्रमाण आहे, गाथेत आहे. आपण जे इतर उपवास करतो, सोमवारपासून करतो शनिवारपर्यंत, रविवारपर्यंत, या उपवासांना कोठेही प्रमाण नाही. ज्ञानेश्वरी, गाथा किंवा भागवत यात कोठेही प्रमाण नाही. पहा, आपण 16 सोमवार करतो, खडे सोमवार करतो, संतोषी मातेचे उपवास करतो किंवा प्रत्येक देवाच्या नावावर उपवास करतो. कोणत्याही उपवासाला ज्ञानेश्वरी, गाथा आणि गीतेमध्ये प्रमाण आलेलं नाहीये. मग सध्याची पिढी उपवास करते, टीव्ही पाहते आणि मोबाईलमध्ये दंग झालेली आहे. एका घरात 3-3, 4-4 मोबाईल आहेत. वडील येतात घरात, मोबाईल घेतात. आई येते घरात, मोबाईल घेते. मुलगा येतो घरात, मोबाईल घेतो. एका घरात 4 मोबाईल, प्रत्येक जणाच्या हातात मोबाईल. घरातलं संभाषण कमी झालेलं आहे आणि मोबाईलचं व्यसन हे सर्वांना जडलेलं आहे. या व्यसनापासून आपण काय करा, सर्वांनी दूर राहा, हे या सेवेतून मला सांगायचं आहे. संत रविदास सांगतात, व्यसन करतात लोक, दारू पितात, वाईट वागतात. तेव्हा रविदास महाराज आपल्याला सांगतात, मदिरा काहे पीजे, जो चढ़े तो उतर जाए. मदिरा काहे पीजे, जो चढ़े तो उतर जाए. ज्ञान का महारस पीजिए. ज्ञान का महारस पीजिए, जो चढ़े तो उतर ना जाए. ज्ञान का महारस तो पिल्यानंतर तो कधीही उतरणार नाही, कारण ज्ञान हे वाढत असतं दिल्याने, ते कधीही कमी होत नाही. तुकाराम महाराज सांगतात, याच्यावरच, व्यसनावरच आधारित सांगतात, ते ओढोनिया धूर. ते ओढोनिया तंबाखू काढे न तो धूर. तंबाखू ओढतात आणि धूर काढतात. जो ओढोनिया तंबाखू काढे न तो धूर, बुडेल ते घर तेने पापी. दारू, गुटखा, तंबाखू
हे व्यसन कुणीही करू नका असं संत तुकारामांनी पोट तिडकीने सांगितलेलं आहे. पहा, स्त्रियांना लग्नानंतर बंधनं आहेत, तशी ती पुरुषाला बंधनं नाहीत. स्त्रियांना बंधनं आहेत, नाक टोचलेले आहेत, कान टोचलेले आहेत, पायात जोडवे आहेत, गळ्यात मंगळसूत्र आहे. पण लग्न झाल्याचा पुरावा पुरुषाला आहे का? आणि ह्या पुराव्यांना, स्त्रियांच्या पुराव्यांना सुद्धा गाथा गीता यामध्ये कुठेही प्रमाण नाही असं तुकाराम महाराज आपल्याला पोट तिडकीने सांगत आहेत. हे बंधनं आहेत, पण स्त्रिया त्यांना आभूषण म्हणून मिरवतात, मोठमोठ्या नथा घालतात, मोठमोठे कानातले घालतात आणि ते बंधनं त्यांनी आभूषण म्हणून त्यांनी ते स्वीकारलेले आहेत. सगळ्या वेदांचा अर्थ आहे तो तुकाराम महाराज म्हणतात तो आम्हासीच ठाव आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, ऐरांनी वाहा भार माथा. आणि रविदास महाराज म्हणतात चारी वेद करो खंडती, जन रविदास करे दंडोती. पहा, ह्या वेदांचं खंडन रविदास महाराज आणि तुकाराम महाराज यांनी केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या पुराणांमध्ये 2500 व्रतवैकल्य सांगितलेली आहेत, पण ह्या व्रतवैकल्यांना कुठेही प्रमाण नाही. हरतालिका हा उपवास सर्व स्त्रिया करतात, ह्या उपवासाला सुद्धा प्रमाण सांगितलेलं नाही. हे व्रत कोणी केलं होतं तर पार्वतीने केलं होतं. कधी केलं होतं तर कुमारिका होती त्यावेळी केलं होतं. कशासाठी केलं होतं? शंकर पती मिळावा यासाठी केलं होतं. नंतर तिने ते व्रत केलं का? पुन्हा नाही. मग हे व्रत कोणी करायचं तर तुकाराम महाराज म्हणतात हे व्रत फक्त कुमारिकेने करायचं आणि तिला जर तो पती तसा हवा असेल, तिची इच्छा असेल तर करायचं आहे, इतरांनी करायची गरज नाही. पण आपण सर्वजण हे व्रत नेहमी करत असतो आणि पुरुष हे सुद्धा त्या स्त्रीला ते व्रत करण्यासाठी सहाय्य करत असतात. सर्व प्रकारच्या वनस्पतींची पानं ते काय करत असतात, आणून देत असतात आणि ती स्त्री सुद्धा ते काय करत असते, व्रत करत असते. म्हणजे अशा प्रकारे स्त्रिया ह्या उपवास करत राहतात. त्यांना जर एखाद्या स्त्रीला सांगितलं चला रक्तदान करायचं आहे, आपण रक्तदान करूया, तर 100 स्त्रियातल्या 4 स्त्रिया सुद्धा रक्तदानास पात्र होत नाहीत. का? कारण उपवास करून करून त्यांचा एचबी लेव्हल कमी असते आणि त्यामुळे त्या रक्तदानाला पात्र होत नाही. म्हणून हे उपवास करू नका. फक्त एकादशीला प्रमाण आहे तेव्हा 15 दिवसांनी येणारी एकादशी आहे ती करा. उपवास करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केल्यानेच आपल्याला पुण्य मिळेल. तीच आपली काशी आहे आणि तेच आपलं विश्वेश्वर आहे. चांगली पिढी घडवा आणि चांगले सुसंस्कारित मुलं बनवा. जी मुलं आपले नाव काढतील, आपल्या कुळाचं नाव काढतील आणि आपल्या धर्माचं पालन करतील, अशी पिढी आपण काय करायची आहे, सगळ्यांनी घडवायची आहे. आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा. मुलीने लग्न झाल्यानंतर जे आपल्या पतीचे आई वडील आहेत, जे आपले सासू सासरे आहेत, त्यांची सेवा करायची आहे. पतीचे आई वडील तेच आपले आई वडील समजून त्यांची सेवा करा आणि सर्वांनी आपल्या आपल्या आई वडिलांची सेवा करा. जे म्हातारे इतर लोक असतील त्यांना काही मदत करता आली तर ती करा. आणि यातच काय आहे, काशी आणि विश्वेश्वर आहे. तेच आपल्या घरात आहेत, कुठेही लांब जाण्याची गरज नाही. आपण जर आई वडिलांची सेवा केली तर आपल्याला काय होईल, आपले नाव सर्व लोक घेतील, आपण सगळ्यांचे आवडते हो. आणि पहा, जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. आपण जर आपल्या आई वडिलांची योग्य प्रकारे सेवा केली, त्यांची काळजी घेतली तर आपल्याला सुद्धा पुढे चालून वैकुंठाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा. सगळ्यांनी एकदा भजन म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मायंबा महाराज की जय. श्री कृष्ण महाराज की जय. श्री संत वामनभाऊ महाराज की जय. श्री संत भगवान बाबा की जय. श्री संत नारायण बाबा की जय. श्री संत खंडोजी बाबा की जय.